नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. पुण्यातील मगरपट्टा सिटीमधील एका आय-टी कंपनीने नोकरीसाठी एक जाहिरात दिली आणि ही जाहिरात बघून परराज्यातले, महाराष्ट्रातले असे शेकडो नाही तर हजारो जे आय-टीमध्ये शिक्षण झालेले जे उमेदवार होते ते तिथे आले आणि त्यांनी लाईन लावायला चालू केली आणि ही जी रांग होती, ती रांग गेली 1.5 किलोमीटरपर्यंत. म्हणजे आपण यामुळे समजू शकता, भारतामध्ये जे बेरोजगारीचं वास्तव चित्र आहे, ते पुण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. आता विषय येतो तो आय-टीमध्ये शिकलेल्या लोकं बेकार राहतातच कसं? का एखादा आय-टी मधला विद्यार्थी आपण मोठं व्हावं असं स्वप्न का बघत नाही? आणि हे स्वप्न बघून ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी का प्रयत्न करत नाहीये, की फक्त नोकरी हा एकमेव पर्याय फक्त आता सध्या शिकलेल्या लोकांपुढे राहिलेला आहे काय? तुम्हाला काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवायला विसरू नका.